नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गट म्हटलं की आजही स्वर्गवासी दिवंगत नेते माजी आमदार वल्लभ शेठ बेनके आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. जुन्नर तालुक्यात एक अलिखित पण ठाम सूत्र नेहमी बोललं जातं. या जिल्हा परिषद गटाने ज्याला कौल दिला तोच पुढचा आमदार असं आहे. म्हणूनच या गटाकडे केवळ स्थानिक निवडणूक म्हणून नव्हे तर भावी आमदार ठरणारं रणांगण म्हणून पाहिलं जातं. पण यंदा चर्चेचं केंद्र ठरली ती बंडखोरी. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक चर्चेत आली ती विकास कामांमुळे नव्हे तर अंतिम टप्प्यात झालेल्या बंडखोरीमुळे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी माजी आमदार अतुल बेनके यांचे दोन अत्यंत निकटवर्तीय अखेरपर्यंत मैदानात होते. पहिलं नाव म्हणजे ओतूर गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर छाया तांबे आणि दुसरं नाव म्हणजे अक्षता मांडे. तिकीट एकच आणि त्यामुळे एक बंड होणारच हे राजकीय वर्तुळात आधीच गृहीत धरलं गेलं होतं. तिकीट मिळालं डॉक्टर छाया तांबे यांना. अखेर राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली ती डॉक्टर छाया तांबे यांनाच. पण त्याच वेळी चर्चा रंगू लागली. तिकीट मिळालं नाही तर अक्षता मांडे शिवसेना म्हणजेच शिंदे गटामध्ये जाणार. ही चर्चा अफवा ठरली नाही तर अंतिम टप्प्यात अक्षता मांडे यांनी शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली तालुक्याचं राजकारण करणाऱ्या अक्षता मांडे आता शिवसेनेत कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल. तर दुसरीकडे डॉक्टर छाया तांबेंचा विचार केला तर चित्र पूर्णपणे वेगळं आहे. डॉक्टर छाया तांबे ह्या ग्राउंड लेवलचा ठोस चेहरा, लोकनियुक्त सरपंच म्हणून यशस्वी कारभार, प्रत्यक्ष जमिनीवर दिसणारं काम, प्रशासन आणि जनतेतील समतोल आणि कामांची दखल घेऊन मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार. यामुळे त्यांची ओळख काम करणारी, बोलकी नाही तर कृती करणारं नेतृत्व अशी आहे. त्यांचा स्पष्ट फॉर्म्युला आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि त्याच फॉर्म्युल्यामुळे त्यांना माजी आमदार अतुल बेनके यांचीही थेट ताकद मिळत असल्याचं बोललं जाते. राजकीय वर्तुळात स्पष्ट चर्चा आहे, अतुल बेनके स्वतः लक्ष घालत आहेत. पण मतदारांच्या मनातील अक्षता मांडे यांच्याविषयीचे प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहेत. माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून युवती काँग्रेस असेल किंवा ओझरगावच्या ग्रामपंचायत सदस्य पदापर्यंत राजकीय दृष्ट्या निश्चित सक्रिय कोणी केलं. त्याचबरोबर पक्षांतराचा निर्णय लोक म्हणजेच मतदार स्वीकारतील का? ग्राउंड लेवलवर कामाची ठोस उदाहरणं पुरेशी आहेत का? फक्त पक्ष बदल म्हणजे पर्याय ठरतो का? हे प्रश्न आजही मतदारांच्या मनात आहेत. ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटात यंदा लढत केवळ दोन उमेदवारांची नाही तर काम विरुद्ध पक्षांतर, परंपरा विरुद्ध प्रयोग आणि विश्वास विरुद्ध असंतोष यांच्यातील आहे. आणि याचमुळे ही निवडणूक फक्त जिंकण्याची नाही, भविष्यातल्या जुन्नर तालुक्याचं राजकारण ठरणारी आहे.